अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी अर्जुन किचनमध्ये असतात. त्यांना फोनचा आवाज येतो म्हणून ते बघतात तर त्यांना मनीमावशीच्या पिशवीमध्ये फोन दिसतो. अप्पी फोन हातात घेते तर त्यावर वकिलाचा नंबर असतो. वकिलाचा नंबर बघून अर्जुन म्हणतो की अप्पे, मनीमावशीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी भयानक शिजते, आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. अप्पी म्हणते की हो, पण सगळ्यात आधी तो वकिलाचा नंबर तू तुझ्या फोनमध्ये सेव्ह करून घे. हिचा डाव आपण हिच्यावरच उलटवूया. हिला आता मला जन्माची अद्दल घडवायचं आहे आणि अमोलवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. ही बाई त्यालासुद्धा त्रास देऊ शकते. अर्जुन म्हणतो की हो अप्पे, कर म्हणून असं म्हणून निघून जातात. अमोल करंडा बघत बाहेर बसलेला असतो. हे बघून बापू आणि कदम हसतात. त्यावर बापू म्हणतात की अरे, हे सगळं करायला तुला अजून वेळ आहे. त्यावर कदम म्हणतात की काय लहान लेकराला बोलताय, त्याला काय कळतंय. त्यावर अमोल म्हणतो की हो बाबा, पण ही किती भारी गोष्ट आहे ना, कुंकू जी बाई लावेल ते दोघं नवरा बायको होतात. हे बघून ते बापू आणि कदम हसतात आणि म्हणतात की एवढा लहान आहेस पण तुला एवढं सगळं छान कसं सुचतं. अमोल म्हणतो की हो बाबा, ह्या कुंकवाचं खूप महत्त्व आहे ना, आता मला चांगलं माहीत झालं आहे. त्याशिवाय ते नवरा बायको वाटत नाहीत. किचनमधून अप्पी अर्जुन बाहेर येतात आणि म्हणतात की अमोल काय करतो रे. त्यावर अमोल म्हणतो की काही नाही आम्ही करंडा बघत होतो. अप्पी म्हणते की तू गेस कर आज मी तुझ्यासाठी काय बनवलं असेल. त्यावर अर्जुन म्हणतो नाही, त्याला नाही विचार करता येणार. अप्पी म्हणते की अरे, तो कधीच चुकणार नाही, माझा मुलगा आहे. असं म्हणून अमोल म्हणतो आज तू फेरणी बनवणार आहेस ना. त्यावर सगळे हसतात आणि म्हणतात हो, तू बरोबर ओळखलंस, थांब मी फेरणी घेऊन येते. असं म्हणून अप्पी किचनमध्ये जाते आणि तिथेच उभे राहते आणि मनीला आवाज देते की फुयाजी या फेरणी घेऊन. मनी सगळ्यांसाठी फेरणी घेऊन येते, सगळ्यांना फेरणी देते आणि अमोलची वाटी सेपरेट काढलेली असते. ती म्हणते की छोटे मालक, तुम्ही ही फेरणी खावा, ह्यातनं मी जास्त काजू बदाम हे घातलेले आहेत, तुमच्यासाठी ही फेरणीची वाटी बघून अप्पी अर्जुनला संशय येतो की त्यात काय मिसळलं तर नसेल. त्यावर तो अमोलला फेरणी देताना अप्पी म्हणते की थांब अमोल, खाऊ नको, तू दिप्या मामा यायच्या आधी फेरणी खाल्लीस तर तो रुसून बसेल ना. त्यावर अमोल म्हणतो हो, मी नंतरच खातो. त्यावर अप्पी म्हणते की हां. त्यानंतर मनी म्हणते की बरं ठीक आहे, द्या छोटे मालक, मी तुमची फेरणी आतमध्ये ठेवून येते. असं म्हणून ती वाटी घेऊन आत जाते आणि त्यात बदाम आणि खूप मीठ घालते. खूप मीठ घालते, ते खूप खारट होतं आणि ती वाटी तशीच ठेवते. अप्पीच्या मनात संशय येतो की ही अमोलच्या जीवाला त्रास तर पोहोचवणार नाही ना, म्हणून अप्पी तिच्यावर लक्ष ठेवते. मनी त्यात सगळं मिक्स करून बाहेर आणते. बाहेर आणल्यानंतर वाट बघत असते सगळेजण येण्याची. इकडे स्वप्नील आणि रुपाली हॉलमध्ये बसलेले असतात. रुपाली स्वप्नीलसाठी बडीशेप घेऊन येते. स्वप्नील म्हणतो की रुपाली, तू माझं ऐकल्यापासून डॉक्टरांचं ऐकल्यापासून जेवण कमी वाढतेस बरं का. रुपाली म्हणते की हो. त्यानंतर स्वप्नील म्हणतो की तू जर इथून पुढे असं केलंस तरी काही हरकत नाही. रुपाली म्हणते की अहो, मी करेन सुद्धा, मी जेवण कमी खाईन, पण कमी कसं करू, एवढे गेले 20-22 वर्ष मी जेवण एवढ्या माणसांचं बनवते, आता राहिलं आपण दोघं जण, पण त्यातून कसं जेवण कमी होणार. हे म्हणून ती आपल्या स्वप्नीलकडे बघत असते. तेवढ्यात आर्या तिथे येते. आर्या डब्बा घेऊन आलेले असते. हे बघून रुपाली म्हणते की आर्या ये ना. त्यावर स्वप्नील म्हणतो ये आर्या, बस इथे. आर्या डब्बा देते आणि म्हणते की सर, तुम्ही हे खावं ना. रुपाली म्हणते अगं, त्यांनी कमी खायचं ठरवलं, ते नाही खाणार तुझी फेरणी. स्वप्नील म्हणतो की हो आर्या म्हणते खावा हो, आजच्या दिवस जास्त खावा. असं म्हणून स्वप्नील बोलतो की बरं ठीक आहे. त्यानंतर ती आतमध्ये जाऊन तिच्यासाठी प्लेट आणि वाटी घेऊन येते. म्हणतो की आर्या, मला तुझ्याशी बोलायचं होतं. ती म्हणते की बोला ना सर, काय झालं. त्यावर स्वप्नील म्हणतो की तुझ्याशी अर्जुनने साखरपुडा मोडला, एवढं सगळं होऊन सुद्धा तू आमच्याशी चांगले बोलते, हे मला खरंच आवडले, तू खूप समजूतदार आहेस, तू अर्जुनचा विचार नक्की सोडून दिलास ना. त्यावर आर्या म्हणते की अहो सर, मी खूप प्रयत्न केला अर्जुनचा विषय विसरायचा, पण माझ्याच्याने खरंच ते होत नाही आहे हो, मला त्याला विसरणं होत नाही. स्वप्नील म्हणतो की तू त्याला जेवढा लवकर विसरून जाईल तेवढा लवकरच ठीक आहे. हे रुपालीसुद्धा ऐकत असते. स्वप्नील तिथून निघून गेल्यानंतर आर्या रुपालीला म्हणते की सर आपल्याला साथ देतील असं मला काही वाटत नाही. रुपाली म्हणते की तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि यांना कसं समजवायचं ते मी बघेन, तू काळजी करू नकोस. त्यांच्याकडून मी बरोबर आपले साथ घेते, फक्त एवढं नक्की आहे की त्यांचा अजूनसुद्धा अपर्णावर विश्वास नाही आहे. ते सगळेजण ओके बोलतात आणि इकडे मनी सगळ्यांना परत खीर देते आणि
अमोलची वाटी लास्टला आणते तेव्हा अमोल म्हणतो की फुयाजी तुम्ही लास्टची फेरणी कधी खाल्ली होती? त्यावर ती म्हणते की नाही हो, आता म्हातारी झाली, एकदा खाल्ली होती. तेव्हा आपल्याला आठवतं की आसगावात असताना तिनं फेरणीत जायफळ जास्त टाकलेलं आणि तीच फेरणीची वाटी मनीला खायला घातलेली. हे ऐकून मनी आणि आप्पे आणि अर्जुन एकमेकांच्या तोंडाकडे बघून हसतात. सगळं झाल्यानंतर ती फेरणी परत अमोलच्या हातात दिल्यानंतर अमोल म्हणतो की अरे पण ही फेरणी तर गार झाली ना. त्यावर आप्पे म्हणते की मग गार झाली तर ही फुयाजी खातील की? तसे त्यांना गरम फेरणी दातांना सुचत नाही, गार फेरणी त्या खातील. असं म्हटल्यानंतर मनी नको 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 म्हणत असते, पण अमोल जबरदस्ती करून त्यांना ओढतो आणि आपल्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की फुयाजी खाच तुम्ही फेरणी खायला बसवल्यानंतर अमोल उठून अर्जुनजवळ बसतो आणि मग बापू म्हणतात की आता तुम्ही कसं नाही म्हणचाल सांगा मला. त्यावर ननी म्हणते की नाही खाते मी फेरणी खाते, असं म्हणून ती फेरणी खायला लागते. फेरणी खाल्ल्यानंतर ती खूप खारट असते, ती तोंड वाकडं करते. हे बघून आप्पे अर्जुन हसतात आणि मनी कशी बशी फेरणी खाते आणि लवकर आतमध्ये जाऊन बेसिनमध्ये उलट्या करायला चालू करते. हे आप्पे अर्जुन मागे उभं राहून बघतात. तेव्हा ते बघतात की मनी उलट्या करत आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की आप्पेला नक्कीच हे ना काहीतरी मिसळलं होतं. त्यावर आप्पे म्हणते की हो, हिनं नक्कीच काहीतरी मिसळलं होतं. अर्जुन म्हणतो की हिला काही व्हायला नको, चल विचारूया. आप्पे म्हणते की काही होणार नाही तिला बरोबर माहीत आहे तिनं काय मिसळलं, ती काहीसुद्धा होत नाही तिला. पण हिनं जर अमोलच्या जीवाला काही केलं ना तर माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही. ती अमोलला त्रास देऊ शकते अर्जुन, आणि हिचा आता पक्का बंदोबस्त करायलाच हवा. ही माझ्या पोराला त्रास दिलेला मी खपवून घेणार नाही. आप्पी मनीकडे उलट्या करत असते. त्यावर आप्पी म्हणते की अर्जुन आता हिचा लवकरच बंदोबस्त करायला पाहिजे. ही आली तिच्या पावलांनी पण जाणार माझ्या मर्जीनं, आणि तिचं जगणं हराम करून टाकूनच तिला मी इथून घालवणार, असं म्हणतात. आणि ते दोघं तिथून निघून जातात. मनी उलट्या करते आणि उभी राहते आणि म्हणते की आप्पे आज तू माझं खाणं काढलंस ना? नाही, तुझ्या घरादाराचं खाणं मी इथनं जायच्या आधी काढलं ना तर नावाची मनी नाही. तू माझं खाणं काढलंस, तुझ्या सगळ्या घरातल्यांना जगणं मुश्किल करून टाकेल. उलट्या करत करत ती म्हणत असते, तिला काही सुचत नसतं. ती म्हणते की आज रात्रभर मला झोप येते का नाही काय माहिती, एवढं खारट आहे, कुठनं मला अक्कल सुचली आणि मी त्यात मीठ टाकलं काय माहिती, असं म्हणून ती स्वतःलाच दोष देत बसते आणि खूपच रागत असते की माझं खाणं आप्पीनं काढलं. हे बघून आप्पी चांगलीच हसत असते आणि मनी फूडचा प्लॅन करायला सुरू करते. पण ती त्या मिठाची फेरणी खाल्ल्यामुळे तिच्या तोंडातून सारखं असं खारट निघत असतं. ती बेसिनपाशीच उभी राहून उलट्या काढण्याचा प्रयत्न करत असते आणि सगळ्यांवर रागाने म्हणते की यांना मी सोडणार नाही. असं म्हणून इथेच आप्पे आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.